नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। नामांकित कंपनीच्या बनावट मोबाईल ॲक्सेसरीज विकणाऱ्या बुधवार पेठेतील तपकीर गल्लीतील 6 दुकानांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या दुकानातून 10,39,700 रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे। याबाबत विजय यशवंत सांगलेकर यांनी फरसखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कसनाराम गिगाजी चौधरी, मुकेश पुरीकरण, पुरी गोस्वामी, मनीष कर्मीराम चौधरी, जोगसिंग रूपसिंग राजपूत, हितेश कुमार माधाराम पुरोहित, राजेंद्र कृष्णचंद्र गोयल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सांगलेकर हे ॲपल इंक कंपनीचे प्रतिनिधी आहे। ॲपल कंपनीचे उत्पादन असलेल्या मोबाईल फोन आणि त्यांचे मोबाईल चार्जर, मोबाईल कव्हर्स, इयरफोन, ॲडॅप्टर, इयरपॅड आणि इत्यादी साहित्यांची हुबेहूब नक्कल करून त्यांची विक्री आणि साठा करणाऱ्यांविरोधात कंपनीच्या वतीने कॉपीराइट कायद्याअंतर्गत पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली। बुधवार पेठेतील समर्थ प्लाझा बिल्डिंग आणि एंड्रॉन बिझनेस सेंटर परिसरात काही गाळ्यामध्ये ॲपल कंपनीचे मोबाईलचे ॲक्सेसरीज हुबेहूब नक्कल बनावटीकरण करून त्याचा होलसेल आणि किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक जाधव, हवालदार माने, रवींद्र पवार, चिवळे, पोलीस अंमलदार कुडाळकर, राजू शेख तसेच फरसखाना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोरे, पोलीस अंमलदार शिंदे, माने, कांबळे यांनी समर्थ प्लाझा बिल्डिंगमधील प्रेम टेक्निकॉम, राज टेक्निकॉम शॉप, ओम राजेश्वर शॉप, राज सेल्स, एंड्रॉन बिझनेस सेंटरमधील हिरा मोबाईल स्पेअर, गोयल मोबाईल दुकानातून एकूण 10,39,700 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।